रेकॉर्डिंग हे गेलेलं माझं नेट गेलेलं त्यामुळे प्रॉब्लेम होता. बरं आलं परत. सो फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. नाव बघा आता काय होणार, द प्रिमिटिव्ह बोथ वॉज न्यूट्रल अँड फ्री फ्रॉम ऑक्सिजन. Now the polymerization took place and simple organic molecule aggregated to form new complex organic molecules like polysaccharide, fat, protein, nucleosides and nucleotides. So polymerization reaction मुळे ना हे सगळं परत तयार झालं. Protein, nucleoside and nucleotides. That is polysaccharide, fat, protein. Protein हा महत्वाचा पार्ट आहे एक्झाम ऍक्टिव्हिटी साठी काम करणार. So polymerization of amino acid form protoprotein which later form protein. प्रोटोप्रोटीनच्या नंतर प्रोटीन मध्ये कन्वर्ट झालं. नाउ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल इज कन्सिडर्ड एज अ लँडमार्क इन द ओरिजिन ऑफ लाइफ. नाउ द प्रोटीन एक्सलेट अँड रेट ऑफ अदर केमिकल रिएक्शन. सो त्याच्यानंतर तयार झालं बघा, प्रोटीन एकत्र आलं, पॉलिमरायझेशन वगैरे सगळं झालं, आता होणार न्यूक्लिक ऍसिड तयार होणार. म्हणजे न्यूक्लियोटाइड्स मे हॅव बीन फॉर्म बाय द रिएक्शन बिटवीन द फॉस्फोरिक ऍसिड, sugar and nitrogen base, that is purines and pyrimidines. The number of nucleotides joined together to form nucleic acid, that is RNA, DNA. Nucleic acid acquired self-replication. So बघा फॅटी ऍसिड, प्रोटीन हे सगळं एकत्र येऊन प्युरिन्स, पिरिमिडिन, नायट्रोजन बेस तयार झाले आणि अल्टिमेटली न्यूक्लिक ऍसिड तयार झालं, ज्याचं आपण नाम त्याला RNA, DNA म्हणतात. सो त्यांच्यामध्ये सेल्फ रिप्लिकेशन झालं. ओके, आणि ती फंडामेंटल प्रॉपर्टी होती लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. आणि ह्याच्यानंतर पहिला सेल तयार झाला तो म्हणजे प्रोटोबायोन, दॅट इज प्रो सेल, सेलच्या अगोदरचा सेल. नाउ द न्यूक्लिक ऍसिड along with the inorganic and organic molecules form the first form of life called as protobiont. These protobionts are the prebiotic chemical aggregates having some properties of living system. So protobionts are formed due to coagulation in, that is aggregation of organic molecules. Now Operian called them co-severates and Sidney Fox called as protenoids and microsphere. So all these are colloid aggregation of hydrophobic proteins and lipids. It grew in size and take up material from the surrounding aqueous medium. हे सगळ्यांना त्यांनी हे नाव दिलं कोसर्वेट्स. कोसर्वेट्स या कोसर्वेट्स म्हणजे काय, तिथे ऍग्रिगेशन ऑफ प्रोटीन सगळे. ओके, म्हणजे प्रोटोनॉइड्स म्हणजे मायक्रो, त्याला ते सगळे एकत्र आले आणि त्या मटेरियल त्यांनी नाव दिलं, aqueous medium त्यांनी नाव दिलं कोसर्वेट्स. ओके, as they grow they become thermodynamically unstable and split into smaller units. हे सगळे ना एकत्र आलेले होते, हे ऍग्रिगेट झालेले होते, तुकडे तुकडे झाले त्याचे आणि स्मॉल युनिट मध्ये तयार झाले, ज्याला आपण डॉटर सेल्स असं म्हणतो. ओके, आणि हे सगळे मायक्रोस्पोर्स आर प्रोटोनॉइड्स फ्रॉम colloid hydrophilic complexes surrounded by water molecules. These are colloid aggregation to hydrophobic proteins and lipids. त्याच्यामध्ये त्याला लिपिड बबल्स असं म्हणतात. थोडक्यात काय माहिती का, हे सगळे एकत्र आले, एकत्र येऊन ते ऍग्रिगेट झाले, ऍग्रिगेट झाल्यानंतर ते डिवाइड झाले. डिवाइड झाल्यानंतर ना त्यांना जे ऍग्रिगेट झाले ना त्याला कोसर्वेट्स असं म्हणतात. कोसर्वेट्स असं म्हणतात. आणि हे सगळे ऍग्रिगेट झालेल्या नंतर तुटले ते परत आणि वेगवेगळ्या लिपिड मॉलिक्युल्स वगैरे तयार झाले, ज्याला आपण लिपिड बबल्स असं म्हणतो. त्यानंतर ते ग्रो इन साइज अँड टेकिंग अप मटेरियल फ्रॉम सराउंडिंग ऍक्वेस मीडियम, आणि त्यांनी स्वतःचा सेल तयार केला. ऍज दे ग्रो they become thermodynamically unstable, split into smaller units. Okay, daughter cells, these are the कोसर्वेट्स. बघा हे छोटे छोटे मॉलिक्युल्स आहेत, हे सगळे एकत्र आले आणि नंतर हे सगळे स्प्लिट झाले आणि स्प्लिट होऊन त्यांनी नंतर मग नवीन मॉलिक्यूल तयार केला. ओके, दिस बॉडीज मे हॅव आउटर डबल मेम्ब्रेन लाईक प्रिमिटिव्ह सेल्स. आणि ह्याच्यापासून जे तयार झाले ना ते मग सेल तयार झाले, ज्याच्यामध्ये मायक्रोस्पोर होते, आर विच आर फॉर्म ऑफ कोलॉइड हायड्रोफिलिक कॉम्प्लेक्सेस सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्युल्स. सो हे पहिला प्रिमिटिव्ह सेल तयार झाला. नाउ द डिफ्युजन अँड ऑस्मोसिस मे हॅव ऑकर अक्रॉस द मेम्ब्रेन. सो मेम्ब्रेन फॉर्म झाल्यामुळे ना डिफ्युजन आणि ऑस्मोसिस झालं अँड दे आर मोर स्टेबल दॅन द कोसर्वेट्स. त्याच्यापेक्षा ते जास्त स्टेबल झाले. ओके, ह्याच्यापासूनच तयार झाले, पण ते जास्त स्टेबल झाले कारण त्यांनी पहिला मेम्ब्रेन फॉर्म केला, डबल मेम्ब्रेन. आणि तो डबल मेम्ब्रेन मुळे काय झालं की डिफ्युजन आणि ऑस्मोसिस व्हायला लागले, म्हणजे सराउंडिंग मीडियम आत यायला लागलं, आतलं मीडियम काही बाहेर जायला लागलं, त्यामुळे ते जास्त स्टेबल झाले. ओके, देयर आर मायक्रोस्फियर वेन नॉन लिव्हिंग कोलॉइड ऍग्रिगेशन ऑफ लिपिड अँड प्रोटीन रिस्पेक्टिव्हली.
they had some basic property of living cells such as growth and division, आणि मग त्याच्यामध्ये पुढे evolutionary change होत गेलं. Okay, this colloid aggregation turns into first primitive living system called as eobionts. Eobionts किंवा त्याला दुसरं नाव आहे प्रोटोसेल्स. ओके, म्हणजे ती पहिली सेल तयार झाली, प्री सेल तयार झाली. नाउ फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल, एक मिनिट, फॉर्मेशन ऑफ बघा, हे आपण अशा बघा, हे आपण बघितलं. पहिलं ओरिजिन ऑफ अर्थ कसं झालं, त्याच्यानंतर अमोनिया, वॉटर, मिथेन कसा तयार झाला, सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कसा तयार झाला, त्यानंतर फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कसं झालं, मग न्यूक्लिक ऍसिड कसं तयार झालं, मग प्रोटोबायंड आणि प्रोसेल कसं झाला, अल्टिमेटली फर्स्ट सेल कसं फॉर्म झालं, इथपर्यंत आपण बघितलं. आता आपण बघूया ह्याला प्रूफ काय. म्हणजे फर्स्ट सेल तयार झाली बरोबर आहे, पण फर्स्ट सेलला काहीतरी प्रूफ पाहिजे ना. मग प्रूफ कोणी दिला, तर प्रूफ दिला स्टॅनले मिलरच्या एक्सपेरिमेंटने. ओके, स्टॅनले मिलरच्या एक्सपेरिमेंटने हा प्रूफ सांगितला की हे ऑर्गॅनिक, म्हणजे त्याला थोडक्यात प्रूफ मिळाला, आणि त्या एक्सपेरिमेंट म्हणतात युरे मिलर्स एक्सपेरिमेंट. हे काय एक्सपेरिमेंट माहितीये का, त्याने हे जे काही नॅचरल झालं हे त्याने आर्टिफिशियली लॅबोरेटरीमध्ये तयार केलं. तर ना हा राऊंड बॉटल फ्लास्क आहे, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड ठेवलेले आहेत, आणि ह्याच्यामध्ये रेशो मध्ये त्याने गॅसेस घेतले, मिथेन, अमोनिया आणि वॉटर, हायड्रोजन, असे त्याने एकत्र रेशो घेतले. त्याच्यानंतर ना अख्खं इन्स्ट्रुमेंट स्टरलाइज केलं, आणि ही डिलिव्हरी ट्यूब आहे. इथं एक राऊंड बॉटल फ्लास्क घेतला, त्यात हॉट वॉटर घेतलंय, क्लिअर. त्याच्यानंतर इथे कंडेन्सर लावलाय. इथं काय होणार माहितीये का, पाणी बॉईल केलं, इकडे स्टीम तयार होणार. ही स्टीम सगळी या काय म्हणतात ते बॉटल फ्लास्क मध्ये जाणार. या 2 इलेक्ट्रिक इलेक्ट्रोड मुळे स्पार्किंग होतं, म्हणजे हाय व्होल्टेज डिस्चार्ज होतो, चार्ज होतो, आणि ह्याच्यामुळे होणार काय, हे सगळे जे गॅस आहेत अलॉंग विथ दिस वॉटर, या सगळ्यांची रिॲक्शन होते. ही 7 to 8 डेज तशीच ठेवली जाते. ठेवल्यानंतर ह्याचं कन्व्हर्जन ना वॉटर मध्ये होतं. हे ड्रॉपलेट्स इकडनं येताना ते थंड होतात. स्टीम जी आहे ती स्टीम इकडे येताना थंड होते, बरोबर. आणि थंड झाल्यामुळे इकडे पाणी तयार, म्हणजे लिक्विड फॉर्म मिळते. हे जे लिक्विड आहे, या लिक्विड मध्ये तुम्हाला काय ते सेल मधले असलेले कंटेंट मिळतात. सो हे स्टॅनले युरे मिलर्स एक्सपेरिमेंटने प्रूव्ह केलं. हा तुम्हाला 8वीला वगैरे होता, 9वीला. सो इट प्रोव्हाइड फर्स्ट एक्सपेरिमेंट एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ केमिकल इव्होल्युशन. केमिकल इव्होल्युशनचा सपोर्ट आहे, that is theory of Operian. This designed a glass apparatus. This is a glass apparatus called as spark discharge apparatus. This apparatus is called as spark discharge apparatus because their electrodes are there. Okay, now the apparatus was first sterilized and evacuated. Now the methane, ammonia and hydrogen gas were pumped into a proportion 1:2:2. म्हणजे या proportion मध्ये methane, ammonia and hydrogen gas chamber मध्ये घेतला. A tube carrying water vapor was also connected to the chamber. जो hot water बघितलेला आपण होता तो. The lightning effect was mimicked by electric discharge, carbon arc spark in the chamber. So 2 इलेक्ट्रोड ठेवले, जो हाय व्होल्टेज इलेक्ट्रोड होते, हाय व्होल्टेज त्याला प्रोव्हाइड केलं. म्हणजे थोडक्यात जे थंडरिंग होतं ती प्रोसेस इकडे त्यांनी केली. The process of evaporation and participation was also stimulated by use of heating metal and condensation respectively.
हिटिंग मेटल अँड कंडेन्सेशन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट मध्ये दाखवले त्याप्रमाणे त्याने कंडेन्सेशन प्रोसेस केली. Now main is that the mixture of methane, ammonia and water was exposed continuously to electric discharge, जो इलेक्ट्रोड ठेवलेले होते, for several days, causing a gas to interact, after which these were condensed. ते सगळं कंडेन्स झालं and the liquid collected in the U-tube turned brown. So chemical analysis of this liquid reported the presence of simple organic compound, that is urea, amino acid, lactic acid, etc. This experiment strongly support that the simple molecule present in the Earth's early atmosphere combined to form a organic building blocks of life. So याने काय सांगितलं तर हे सगळं जे काय मिळालेलं सूप हे होतं, ज्याला आपण हॉट वॉटर सूप म्हणूया, ह्याच्यामध्ये हे सगळं नाव प्रेझेंट डे मध्ये जे काय अर्थ मध्ये जे काय सेल्स आहेत, ओके, प्रोटोबार्ड किंवा प्री सेलच्या नंतरचे सेल्स, त्याच्यामध्ये जे कंटेंट आहेत ते सगळे कंटेंट या सूप ह्याच्यामध्ये लिक्विड मध्ये मिळाले. सो ह्या एव्हिडन्स झाला की प्रिमिटिव्ह लाईफ कसं जनरेट झालं हे त्याने एक्सपेरिमेंटने प्रूव्ह केलं. ओके, आता ह्याच्यानंतर कोण सांगता आरएनए असेल किंवा आरएनए पासून डीएनए तयार होतोय किंवा डीएनए पासून आरएनए तयार होतोय किंवा हा तयार झालेला आरएनए आहे. मग ह्यासाठी काही हायपोथिसिस आला, दॅट इज कॉल्ड आरएनए वर्ल्ड हायपोथिसिस. हा काय सांगतो तर या एक्सपेरिमेंट गिव्ह अस अन अंडरस्टँडिंग दॅट पाथवे ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ ऑन द अर्थ गोज ऑन नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग. बरोबर, या सगळ्या नॉन लिव्हिंग मटेरियल पासून लिव्हिंग मटेरियल तयार झालंय हे त्या हायपोथिसिसने सांगितलं. बघा, now life begets like necessities presence of stable genetic material and cellular material to carry out routine activities essential for survival. Now we know that certain protein which were called enzymes, catalyst and chemical reaction in the cells. So ह्या सेल मध्ये ना सगळ्या प्रोटीन असल्यामुळे ना एन्झाईम असल्यामुळे केमिकल रिएक्शन झाल्या. सो ऑब्वियसली केमिकल रिएक्शन झाल्या म्हणजे कॅटलाइज पण होणार, वेगवेगळ्या केमिकल एन्झाईम रिएक्शन पण होणार. आणि हे पहिलं त्यांनी स्टडी केलं या सायंटिस्टने, दॅट इज अल्टामॅन अँड थॉमस एच ने इंडिपेंडेंटली फाउंड दॅट. त्याने काय बघितलं तर आरएनए कॅन ऑल्सो ऍक्ट ऍज अ बायोकॅटलिस्ट. म्हणजे हे सगळे प्रोटीन वगैरे बायोकॅटलिस्ट होते हे बरोबर होतं, पण अलॉंग विथ दॅट मेन बायोकॅटलिस्ट कोण असेल तर तो होता आरएनए. सो आरएनए ऑल्सो ऍक्ट ऍज अ बायोकॅटलिस्ट. पण हे प्रूव्ह कसं करायचं? मग प्रूव्ह करण्यासाठी दिस कॅटलिक आरएनए आर कॉल्ड एज रायबोसोम्स. हा जो काय आरएनए होता हा कॅटलिटिक आरएनए होता, तो रायबोसोम्स होता. मग आणि हे माहितीये तुम्हाला की पहिलं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल आहे, याच्यामध्ये रायबोसोम्स दोघांमध्ये कॉमन आहे. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सगळे ऑर्गन्स ऍबसेंट असतात, पण आरएनए पण रायबोसोम्स मात्र असतो आणि सर्क्युलर डीएनए. सो हायपोथिसिस सजेस्टेड दॅट अर्ली लाईफ मस्ट हॅव बीन बेस्ड, बघा, hypothesis suggests that the early life must have been based exclusively on nucleic acid and most probably RNA. म्हणजे हे जे काय अर्ली लाईफ जे होतं याचा मेन बेस काय होता तर न्यूक्लिक ऍसिड, आणि तो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे मोस्टली प्रोबॅबली आरएनए होता. सो फॅक्ट ऑफ आरएनए इज फाउंड अबंडंटली इन ऑल लिव्हिंग सेल्स. फॅक्ट अशी होती की आरएनए ऑल लिव्हिंग सेल्स मध्ये आढळतात अँड इट इज स्ट्रक्चरली रिलेटेड टू डीएनए अँड द चेन ऑफ आरएनए. सो हा जो आरएनए आहे तो स्ट्रक्चरल रिलेटेड कोणाला होता? डीएनए आणि आरएनए ला होता. ओके, अँड इट अंडरगो सम म्युटेशन, रिप्लिकेशन अँड कॅटलाइज रिएक्शन ऑल सपोर्ट्स दिस हायपोथिसिस. म्हणजे ह्या हायपोथिसिसने असं सांगितलं की आरएनए मध्ये रिप्लिकेशन, डीएनए पासून तयार झालेलं म्युटेशन, कॅटॅलिटिक रिएक्शन ही सगळी याच्यामध्ये होते. ओके, मग त्याने कसं दाखवलं बघा, इकडे दाखवलंय आरएनए सेल्फ रिप्लिकेशन वाया रायबोसोम्स. ह्या रायबोसोम मधनं आरएनए फॉर्म झालाय, बरोबर. सो आरएनए फॉर्म फ्रॉम दी इनऑर्गॅनिक सोर्स, इनऑर्गॅनिक सोर्सने हा फॉर्म झालाय जो आपण पहिला बघितला तो. मग ह्याच्यापासून काय झालं, आरएनए कॅटलाइज प्रोटीन सिंथेसिस, आरएनए प्रोटीन सिंथेसिस तयार केलं. तसंच आरएनए सेल्फ रिप्लिकेशन करून रायबोसोम्स पण तयार केले, बरोबर. आता रायबोसोम्सच होते असं त्यांनी सांगितलं. मग आता या आरएनए फॉर्म इनऑर्गॅनिक सोर्स पासून काय तयार झालं तर आरएनए बोथ डीएनए प्रोटीन तयार झालं, बरोबर. हे आरएनए कोडेड बोथ डीएनए अँड प्रोटीन. आरएनए ने डीएनए पण तयार केलं आणि आरएनए कोड बोथ डीएनए आणि प्रोटीन, प्रोटीन आणि डीएनए दोन्ही तयार केलं ना. आणि हे जे काय डीएनए ते डीएनए बिकम मास्टर टेम्पलेट्स की ह्याच्यापासून रिप्लिकेशन व्हायला लागलं. तर इकडे
मेंबर्स ऑफ इथं प्रोटीन कॅटलाइज सेल्युलर ऍक्टिव्हिटी, म्हणजे त्याने सांगितलं काय हे सगळ्याचा ओरिजिन हा आरएनए फॉर्म फ्रॉम इनऑर्गॅनिक सोर्स आहे. इनऑर्गॅनिक सोर्स पासून हे सगळे कॅटॅलिटिक रिॲक्शन झाल्या, त्याच्यानंतर एन्झाईम फॉर्म झाले, बरोबर ना. हे सगळं कोणापासून तयार झालं, तर आरएनए फॉर्म फ्रॉम इनऑर्गॅनिक सोर्स पासून तयार झाले असं त्याने सांगितलं. सो हे कोणते कोणते, तर बघा आरएनए फॉर्म्स इनऑर्गॅनिक सोर्स पासून इथं तयार झाले कोणते, तर सेल्फ रिप्लिकेशन होऊन वाया रायबोसोम्स मधून सेल्फ रिप्लिकेशन झालं, इथे डीएनए मॉलिक्यूल तयार झाले, इथे प्रोटीन कॅटलाइज सेल्युलर ऍक्टिव्हिटीज झाल्या. सो इन शॉर्ट या सगळ्याचा बेस आरएनए असं त्याने सांगितलं, म्हणून त्याला आरएनए हायपोथेसिस असं म्हणतात, किंवा त्याचा बेस आरएनए हायपोथेसिस असं म्हटलं जातं. So beside biomolecules like coenzyme A have a nucleotide in their molecular structure. So major evidence of existence of ribosomes, the protein assembly unit, the cell, म्हणजे मेजर एव्हिडन्स काय आहे या सगळ्याचा, तर रायबोसोम्स आहे. सो इन रायबोसोम्स ट्रान्सलेशन प्रोसेस इज कॅटलाइज्ड बाय आरएनए. ट्रान्सलेशनची प्रोसेस होते. ट्रान्सलेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, जे तुम्ही मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये शिकला असाल. आरएनए सिंथेसिस मध्ये वेगवेगळ्या प्रोसेस होतात. डीएनए पासून आरएनए तयार होण्याच्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. आणि याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं. तो 3 प्रकारचा आरएनए, एमआरएनए, टीआरएनए आणि आरआरएनए, याच्यापासून प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते. त्यातली एक प्रोसेस आहे ती म्हणजे ट्रान्सलेशन. सो ट्रान्सलेशन प्रोसेस मध्ये म्हणजे तेव्हापासून ही प्रोसेस चालू आहे बघा. So this molecule might have undergone repeated replication and mutation forming varieties of RNA molecules with varying size and catalytic properties. Now eventually they might have developed their own protein coat and machinery to survive the assembly of primitive cells. So primitive cell इकडे तयार झाली. So double stranded structure of DNA might have been formed and thus continue to origin outgoing journey with results into rich biodiversity of earth. थोडक्यात या सगळ्यांचं मिनिंग असं आहे, आरएनए पासून हे सगळं तयार झालं. मग म्हणजे हायपोथेसिस हे सांगतंय, आपल्याला एवढं माहिती आहे डीएनए पासून आरएनए तयार होतो, पण या प्रिमिटिव्ह अर्थ जे काय डेव्हलप झालं त्यांनी असं सांगितलं की आरएनए पासून या वेगवेगळे एन्झाईम्स आणि मग डीएनए आणि मग डीएनए रिप्लिकेशन वगैरे व्हायला लागलं. आता हा झाला सगळा केमिकल इव्होल्युशन. बघा ह्यातला महत्वाचा पार्ट कुठला माहिती का, हे काही विचारत नाहीत कारण ऑलरेडी झालेलं आहे. पुढचा आता जो पार्ट आपण बघणार आहोत हा पार्ट अतिशय महत्वाचा आहे, दॅट इज ऑर्गॅनिक इव्होल्युशन. ऑर्गॅनिक इव्होल्युशन बेसिकली ऑर्गॅनो इव्होल्युशनचा अर्थ ई मीन्स फॉर्म, व्होलरस मीन्स टू रोल. याचा अर्थ काय इव्होल्युशन, इव्होल्युशन ऑर्गॅनिक इव्होल्युशन कॅन बी डिफाइंड ॲज, हे डेफिनेशन आहे हा, स्लो, ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस अँड इरिव्हर्सिबल. ही प्रोसेस स्लो आहे, ग्रॅज्युअल आहे, कंटिन्युअस आणि परत मागे येणार नाहीये. इरिव्हर्सिबल चेंज थ्रू विच प्रेझेंट डे कॉम्प्लेक्स फॉर्म, जो आता आपण कॉम्प्लेक्स फॉर्म बघतोय ओके ऑफ द लाईफ, जो डेव्हलप कोणापासून झाला, फ्रॉम देअर सिम्पल प्री एक्झिस्टिंग फॉर्म. प्री एक्झिस्टिंग फॉर्म मध्ये स्लो, ग्रॅज्युअल, कंटिन्युअस आणि इरिव्हर्सिबल चेंजेस होऊन आता आपण कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ लाईफ आपलं डेव्हलप झालंय. तर या सगळ्याला ऑर्गॅनिक इव्होल्युशन म्हणतात. हे ऑर्गॅनिक इव्होल्युशन झालं, पण ह्याला बेस काय हो, आपण म्हणतोय ऑर्गॅनिक इव्होल्युशन झालंय, पण त्याला जसं जसं केमिकल इव्होल्युशनला स्टॅनले मिलरने एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं, तसं ऑर्गॅनिक इव्होल्युशनचे पण काही एव्हिडन्सेस असतील. या एव्हिडन्सच्या आधारावर ऑर्गॅनिक इव्होल्युशन त्यांनी प्रूव्ह केलं. मग त्याला वेगवेगळे सायंटिस्ट आले. पहिला आला डार्विन, बरोबर ना. मग डार्विनने सांगितलं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, पण अरायव्हल ऑफ द फिटेस्ट सांगू शकला नाही. मग त्याला मॉलिक्युलर थेअरी आली ज्याच्यामध्ये जीन म्युटेशन झालेलं होतं, ते आपण पुढे बघूया. नो अकॉर्डिंग टू चार्ल्स डार्विन इव्होल्युशन डेसेंट विथ मॉडिफिकेशन, म्हणजे इव्होल्युशन कसं झालं तर ते हळूहळू मॉडिफिकेशन होत झालं. याच्यावरून आली डार्विन थेअरी, जी नॅचरल सिलेक्शन म्हणून थेअरी डार्विनची प्रसिद्ध आहे. ही महत्वाची आहे, पण ही आपण शिकलोय. ती थेअरी काय सांगते माहिती का, डार्विन्स थेअरिझम इज बेस्ड ऑन 5 मेन पॉस्ट्युलेट्स. 5 मेन पॉस्ट्युलेट होते. पहिलं होतं ओव्हर प्रोडक्शन, दुसरं होतं स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, तिसरं होतं ऑर्गॅनिक व्हेरिएशन, चौथं होतं